इंग्लंडला गेले कित्येक वर्षापासून खर्च येतोय आणि नोकऱ्या मिळत नाहीत, पण लोक इथे आल्यावर सांगत नाही. इथे ते काय म्हणतात ते आम्हाला परत यायचं होतं, म्हणून मग ती लोक पुढची फसायला लागतात. तुमचं इन्कम किती आहे याच्यापेक्षा तुमचं सेव्हिंग किती आहे ह्याच्यावर तुमची श्रीमंती ठरते. अमेरिकेत 8-10 वर्ष तुम्ही राहिलात, परत यायचं ठरवलं तर तुम्ही येताना 1.5-2 कोटी रुपये सहज घेऊन येऊ शकता. आम्ही आमच्यातच ग्रुपमध्ये राहू, तिथेही आम्ही आपलं ते मराठी मंडळी एकत्र राहू, बंगालीसुद्धा आमच्यात घेणार नाही, असा प्रकार तुम्ही करू नका. नंतर नोकरी शोधताना त्रास होतो. आपल्याकडे बी झालेली जी तशी पॅम्पर्ड मुलं असतात, त्यांना पॉकेटमध्ये आईच देत असते, वडील फी भरत असतात. तसं तिकडे जरी फी वडील भरत असतील तरी अदरवाईज तो मुलगा खूप इंडिपेंडंट होतो. ती नोकरी मिळते का मिळत नाही, नोकरी मिळवावी लागते आणि ती मिळवण्याकरता तुम्हाला या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. तो सर, पण जो कॉमन मॅन आहे, ज्याला काही रोजचा उद्योग नाही आणि त्यांचे पालक विषय ते त्यांच्या आयुष्याच्या ह्याच्यात मग्न असतात, अशा वेळेला कोणती युनिव्हर्सिटी खरी आणि कोणती युनिव्हर्सिटी कमिशन देते हे कसं कळणार? अवघड आहे. तर त्या कन्सल्टंटची तुम्ही क्रेडिबिलिटी तपासून बघायला पाहिजे खरं सांगायचं म्हणजे. आणि युनिव्हर्सिटीची रँकिंग अवेलेबल असतात तो इंटरनेटवर, तो माणूस तुम्हाला बोलावतो आणि तो सरळ म्हणतो की बाई या 5 युनिव्हर्सिटीला अप्लाय कर. तुम्हाला कळायला पाहिजे ना की तो एकदम धाडकन 5 युनिव्हर्सिटीला अप्लाय कर म्हणतोय, काही विचारत नाही. आधी काय, आता आमचं सिस्टम काय की आम्ही आधी 16, 17, 18 युनिव्हर्सिटी येतो, तू रिसर्च कर, तुझ्या ॲड कर, परत ये, मग आपण पुन्हा त्याच्यात रिसर्च करून आपण त्याच्या 8 युनिव्हर्सिटी आणू. त्या 8पैकी 3 असतील त्या हाय क्लास युनिव्हर्सिटी असतील, की तुला मिळणार पण नाही कदाचित, मग आपण ट्राय करू. 3 असतील त्या तुला मिळू शकणाऱ्या युनिव्हर्सिटी असतील, 2 असतील त्या नक्की मिळतील. ही सगळी प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. हो, जर एखादा कन्सल्टंट कुठलीच प्रोसेस फॉलो करत नाही आणि डायरेक्ट म्हणतो की 5 ठिकाणी अप्लाय कर, म्हणजे कुठेतरी गडबड. त्याला कळायला पाहिजे ना विद्यार्थ्यांना. पण थोडंसं काय होतं आहे की हल्ली इझी गोष्टी मिळवायची सवय झाली लोकांना. कशाला मगजमारी करा, ते हे करा, ते काही सांगतात ना 8 ठिकाणी करा, पण मग तिकडे गेल्यावर बांधा येतो. मग त्यांच्या लक्षात येते की अरे या युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेम आहे, इथे नंतर नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःनेच सगळं संशोधन करणं अतिशय गरजेचं आहे. पालकांनी करावं असं मी म्हणत नाही, कारण पालक कुठेतरी नोकरी करत असतात, त्यांचा ह्याच्याशी काही संबंध आलेला नसतो. पण तरीसुद्धा माझं असं म्हणणं आहे की तुमचे 40-50 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय तुम्ही, तर तुम्ही रेकग्नाइज्ड कन्सल्टंटकडे जाऊन स्वतः सगळी प्रोसेस समजावून घ्या. आमच्या क्लासला येणारे असतात मुलं, त्या मुलांसाठी आणि पालकांसाठी दोघांसाठी ओरिएंटेशन प्रोग्राम असतो. त्याला सगळं समजावून सांगतो आम्ही की काय ही सगळी प्रोसेस आहे आणि तुमची याच्यात इन्व्हॉल्वमेंट किती पाहिजे. सुदैवाने हल्ली सुशिक्षित पालक खूप झालेत, तर ते सगळे चौकशी केल्याशिवाय जात नाहीत कुठे असे. पण जे अनभिज्ञ पालक आहेत, एस्पेशली बाहेरगावची मंडळी आहेत, त्यांना फारशी माहीत नसते, मग ते असे फसतात. पण त्याला आपण काय करू शकणार. सर, या सगळ्यामध्ये सोशल प्रेशर किती ॲक्ट होतं? उदाहरणार्थ समजा मी कुठल्या तरी अशा युनिव्हर्सिटीत गेलो की जिथं मला अडचण आहे, पण इथं मात्र मला प्रेस्टिज मिळत असतं, आमचा मुलगा, आमचा भाऊ, आमची बहीण अमेरिका, जर्मनी, कॅनडात शिकते म्हणून चर्चा होत असती. अशा वेळेला तिकडं आलेले वाईट किंवा तितकेसे चांगले नसणारे अनुभव इथं सांगायचे नाहीत आणि त्याच्यामुळं ती सायकल कंटिन्यू होत राहते. असं घडतं का? असंच घडतंय नेहमी की तिथे जी गडबड होते. आता हे मी इंग्लंडच्या बाबतीत सांगतोय. इंग्लंडला गेले कित्येक वर्षापासून खर्च येतोय आणि नोकऱ्या मिळत नाहीत, पण लोक इथे आल्यावर सांगत नाही. इथे ते काय म्हणतात ते आम्हाला परत यायचं होतं. असंच सांगितलं. पण अमेरिकेतही तोच प्रकार झाला. अमेरिकेत हे फ्लड का वाढायला लागला की ज्या नोकऱ्या मिळत नाहीत ते परत येत आहेत, पण ते सांगत नाहीत ते का परत आले, तिकडे नोकऱ्या मिळत नाहीत. आता हळूहळू ते कळायला लागले लोकांना की अरे प्रॉब्लेम झाला आहे. पण आता कसं आहे, मला कॉन्फिडन्स आहे की जानेवारी 2025 नंतर इथे इलेक्शन संपेल आता नोव्हेंबरला, की अमेरिकन इकॉनॉमी परत रिवाईव्ह व्हायला लागेल आणि नोकऱ्या निर्माण होतील. पण त्या नोकऱ्या ह्या टेक्नॉलॉजी बदललेली असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, रोबोटिक्स, ह्या सगळ्या फील्डमधली आता नोकऱ्या तयार व्हायला लागतील. म्हणजे पूर्वी जे होतं तसं आता राहणार नाही आहे आणि हे कायमच होत राहतं टेक्नॉलॉजी बदलत. तर तुम्ही जर ती टेक्नॉलॉजी शिकलात तर आय एम व्हेरी कॉन्फिडंट की तुम्हाला नोकऱ्या नक्की मिळतील. पण ते लोकांचा प्रॉब्लेम कसा असतो की ते खरं सांगत नाहीत अमेरिकेतले लोक इथल्या लोकांना, म्हणून मग ती लोक पुढची फसायला लागतात. सर, 10 वर्षापूर्वी मी ज्यावेळी BE झालो त्यावेळेला कोर्सेरा नुकतंच आलेलं होतं आणि ते एक्स्ट्रा हॅबिट्स म्हणून आम्ही काहीतरी कोर्सेस करायचो. आता इथलं नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे, हे सगळे कोर्सेस त्यांनी
करिक्युलमचा भाग केले, युडासिटी, EDX, कोर्सेरा, जे तिथल्या प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटीजचे ऑनलाईन व्हर्जन्स अवेलेबल आहेत. जर का मग तिथलं शिक्षण इथं 2,000 रुपयात, 5,000 रुपयात, 10,000 रुपये कोर्सला मिळत असेल, तर मग तिकडं जाण्याचे, इन पर्सन जाण्याचे काय फायदे आहेत? ज्याला खरोखर शिकायचं आहे त्याला, नोकरी हा नंतरचा मुद्दा. कोर्सेराचे कोर्सेस चांगले आहेत का? नक्कीच चांगले आहेत. म्हणजे इनफॅक्ट मी आमच्या स्टुडंट नेहमी सांगतो की इथे तुम्ही जे शिकता, समजा AIचं तुम्ही इथे शिकत असाल तर इथे सगळा सिलेबस काय कव्हर होईल याच्यातला भाग नाही, कारण एवढे आपले सिलेबस अपग्रेड पण होत नाहीत पटापट जे अमेरिकेत होतात. तर तुम्ही कोर्सेरावरचा कोर्स करून सप्लिमेंट करा तुमच्या ज्ञानाला. पण मग हे जर इथेच मिळत असेल तर तिकडे कशाला जायचं हा प्रश्न आहे. तिथे गोष्ट वेगळी असते, जे रिसर्च लॅब्स असतात बेसिकली. तिथे तुमचे जे प्रोफेसर्स असतात ते कुठल्या तरी हाय क्लास युनिव्हर्सिटीतनं PhD झाले असतात त्या फील्डमध्ये. तर त्याच्याबरोबर काम करून शिकणं आणि कोर्सेरावर घरी बसून शिकणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. जसं आमचा ऑनलाईन कोर्स घेतो माणूस, पण त्याच्यापेक्षा जो आमच्या क्लासरूममध्ये येऊन शिकतो त्याच्यात फरक पडतो. सो यू हॅव टू बी विथ द ग्रुप. तिथे 2 फायदे, म्हणजे एक तर प्रोफेसर्स चांगले आहेत आणि तुमच्याबरोबर शिकणारी मंडळी असते त्यांच्याबरोबर तुमची सतत इंटरॅक्शन होत असते. म्हणून तिथे फिजिकली जाऊन शिकणं हे केव्हाही चांगलं आहे. पण सर पुन्हा टँजंट प्रश्न याच्यात पण चर्चा अशी होती की तिथं जाऊन पुन्हा मिनी पुणे होतं, मिनी कोल्हापूर होतं, मिनी नागपूर होतं, आणि जरी जगभरातले विद्यार्थी आपल्या आजूबाजूला असले तरी आपण पुन्हा आपली जी नैसर्गिक टेंडन्सी आहे त्यानुसार मिनी ग्रुप बनवतो. तर जे तिकडं जातात तर त्यांनी तिथं कसं वागावं याच्याबद्दलही काहीतरी तुमचा अनुभव? याच्यात आम्ही नेहमी आमचं प्री डिपार्चर ओरिएंटेशन मध्ये सांगतो की तुमच्या घेटोत राहू नका. तुम्ही तुमच्याच लोकांमध्ये राहिलं तर काय फायदा होणार नाही तुम्हाला. यू हॅव टू मिक्स अराउंड विथ एव्हरीबडी इन द युनिव्हर्सिटी. तो ब्राझिलियन असेल, तो कुठला रशियाचा असेल, ते अमेरिकन असतील, या सगळ्यांबरोबर तुम्ही जा. आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक देशाचे असे ग्रुप्स असतात. स्टुडंट असोसिएशन, इंडियन स्टुडंट असोसिएशन, चायनीज स्टुडंट, त्यांचे कार्यक्रम होत असतात. तर आम्ही विद्यार्थ्यांना काय सांगतो की तुम्ही त्या चायनीज असोसिएशनमध्ये जाऊन बसा, त्यांचे पण कार्यक्रम बघा, त्यांचंही कल्चर बघा, त्यांच्याशी इंटरॅक्शन करायचा प्रयत्न करा. तुमचे जे प्रोफेसर्स आहेत, अमेरिकेतले प्रोफेसर खूप छान असतात, तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा तुमच्या विषयाबद्दल. म्हणजे तुमचं एक्सपोजर वाढवा तिकडे गेल्यावर. आम्ही आमच्यातच ग्रुपमध्ये राहू, तिथेही आम्ही आपलं ते मराठी मंडळी एकत्र राहू, बंगालीसुद्धा आमच्यात घेणार नाही, असा प्रकार तुम्ही करू नका. नाहीतर तुम्हाला त्याचा कुठे त्रास होतो, नंतर नोकरी शोधताना त्रास होतो. कारण शेवटी नोकरी शोधायच्या आधी तुमचं नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग लागतं. म्हणजे ओळखी पाळखीतनं. अमेरिकेत कसं असतं की समजा मी फेसबुकमध्ये नोकरी करत असलो आणि मी तुला ओळखतोय विनायकला, तू आता पास होणार आहेस, तर तुम्हाला म्हणतो की बघा तुम्ही मला रेफरल देता का. तर मी माझ्या कंपनीला सांगतो की हा हुशार मुलगा या कविता तुला रेफरल द्या. मग तुला इंटरव्ह्यू कॉल येतो. इंटरव्ह्यू कॉल पास होणे तुझं काम आहे. पण हे रेफरन्स मिळण्यासाठी तुमचं नेटवर्किंग चांगलं पाहिजे. मग प्रोफेसरबरोबर सुद्धा तुम्ही चांगली रिलेशन ठेवली तर तोही त्याच्या मित्रमंडळींना सांगतो की बाबा हा हुशार माणूस आहे, कारण त्यांचंही इंडस्ट्रीशी कॉन्टॅक्ट असतात. म्हणून तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये राहण्याची ही टेंडन्सी आहे का? नक्की आहे. आपण बिकॉज वी आर प्रोटेक्टेड आहे, आपल्याला एकदम ते कम्फर्टेबल वाटतं, कम्फर्ट झोनमध्ये असता तुम्ही. तसं करू नका. तुम्ही सगळ्या लोकांमध्ये मिक्स व्हा. सगळ्या कंट्रीजचे कार्यक्रम असतात तिकडे जा. स्पोर्ट्समध्ये तुम्हाला खेळता जर येत नसेल तर स्टेडियममध्ये जाऊन बसा, म्हणजे तुम्हाला ते सगळं त्यांचं कल्चर कळेल. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट कल्चर. यू शुड नॉट फॉरगेट युअर कल्चर, यू रिटेन दॅट ॲट युअर होम. पण तुम्ही जेव्हा पब्लिकमध्ये जाता तेव्हा यू हॅव टू फॉलो अमेरिकन कल्चर. हे लोकांनी जर पाळलं ना तर ते होऊ शकतं. आणि सुदैवाने कसं होतं, एकदा तुम्हाला नोकरी मिळाली अमेरिकन कंपनीमध्ये कुठे, की मग तुम्हाला ऑब्व्हियसली तुमचं घेतो राहूच शकत नाही. मग तुम्ही सगळ्या लोकांमध्येच मिक्स व्हायला लागता आणि तुम्ही बदलून जाता एकदम. तर ते तुम्ही युनिव्हर्सिटीपासूनच तुम्ही सुरुवात करा, असं आमचं मत असतं. राईट सर. सगळा मुद्दा फिरून येतो ते नोकरीवर. म्हणून एक एकदम कळीचा आणि थेट प्रश्न विचारतो की अमेरिकेत खूप पैसे मिळतात किंवा अगदी जर्मनीत खूप पैसे मिळतात म्हणून तिकडं जाणं, तर जर्मनीतले अमेरिकेतले पैसे फक्त भारतातच भारी असतात कारण 80 किंवा 100 मल्टिप्लाय होतं का खरंच तिकडेही जास्त पैसे मिळतात? ते जे परचेस पॉवर पॅरिटी आहे, मी असं ऐकतो की तिकडं जो पगार मिळतो तो इथल्या 25-30 लाख CTCच्या ॲन्युअल PPP मध्ये येतो. काय सत्य आहे? हे बघा, अमेरिका महाग आहे का? हो. जर्मनीत आपण नंतर बोलू, कारण ते युरोपचं थोडंसं वेगळं आहे. आता मी एकसारखा अमेरिकेत जातो कारण माझी
मुलगीच तिकडे गेले 15 वर्ष, आणि प्लस माझा व्यवसायाचा आहे. साधारणतः 3.5 पट महागाई आहे. म्हणजे मी तो एक इंडेक्स तयार केला होता एकदा, आणि त्यातनं असं लक्षात आलं की इथे तुम्हाला जी 10 रुपयाची वस्तू मिळते तिकडे 35ला मिळते. त्यामुळे तिथला पगार मल्टिप्लाइड बाय 84 रुपये असं इथे सांगायचं, अरे माझ्या मुलाला 1 कोटी पगार आहे. अरे पण तो 1 कोटी भारतातला 1 कोटी वेगळा, तुम्ही जर 3.5 तुम्ही डिफ्लेट केलं तर त्याचा पगार इंडियन स्टँडर्डप्रमाणे तो 35 लाखच आहे किंवा 30 लाख आहे. तर हे पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की यू आर अर्निंग इन अमेरिका, यू आर स्पेंडिंग इन अमेरिका. त्यामुळे ते कन्व्हर्जन वेगळं आहे सगळं. परंतु तुमची सेव्हिंग कपॅसिटी काय, इकॉनॉमिक्समधला आमचा काय रूल आहे, तुमचं इन्कम किती आहे याच्यापेक्षा तुमचं सेव्हिंग किती आहे ह्याच्यावर तुमची श्रीमंती ठरते. तुम्हाला 200 रुपये तुम्ही कमावताय आणि तुमचे 180 रुपये खर्च होत आहेत, 20 रुपये सेव्हिंग होतं. तुम्ही जेव्हा 300 कमावता, पगार 50%नीच वाढला पण खर्च 180च राहिला, आणि मग तुमचे 120 रुपये वाचायला लागतात. म्हणजे तुमची सेव्हिंग कपॅसिटी 6 पट वाढते. म्हणजे 300 रुपये कमावणारा माणूस हा 200 रुपये कमावणाऱ्या माणसाच्या 6 पट श्रीमंत असतो. ही गोष्ट लक्षात घेत नाहीत लोक. त्यामुळे अमेरिकेमध्ये तुम्ही जरी $10,000 वाचवले तर ते 8 लाख रुपये होतात हो इकडे. त्यामुळे आम्ही काय विद्यार्थ्यांना सांगतो की सुरुवातीला तुम्ही बॅचलर असता, खर्च कमी करा, जेवढे वाचवता येतील तेवढे पैसे वाचवा, म्हणजे उद्या परत याची वेळ आली तर इन टर्म्स ऑफ इंडियन रुपीज तुम्ही 25-30 लाख घेऊन याल इकडे 40 लाख. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या माणसांनी की तिथे सेव्हिंग अबिलिटी आपली ही खूप जास्त असते. त्यामुळे अमेरिकेत 8-10 वर्ष तुम्ही राहिलात, परत यायचं ठरवलं तर तुम्ही येताना 1.5-2 कोटी रुपये सहज घेऊन येऊ शकता. आणि अमेरिकेत फायदा काय की ते मोटर कार तिकडे स्वस्त आहेत, गंमत म्हणजे आपल्यापेक्षा, आणि त्या लीजवर मिळतात. हाऊसिंग कॅलिफोर्निया सोडून द्या, तो भयंकरच महाग आहे, पण तुम्ही इतर कुठे ठिकाणी गेलात तर इथल्यापेक्षा हाऊस स्वस्तात पडतात तिकडे. माझा एक मित्र आला होता, डीन आहे तो, अलाबामा हंट्सविलला, मला पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. मी त्याला इकडे दाखवलं तिकडे दाखवलं, सगळीकडे 4 कोटी 4.5 कोटी त्या 4 बेडरूमच्या फ्लॅटला. आयला म्हटलं एवढ्या पैशामध्ये मी 1 एकरचा राज घेईन माझ्या इथे आणि बंगला बांधेन. तर त्या 2 ज्या गोष्टी आहेत ज्याच्यात भारतात वाट लागते ते म्हणजे एक तर हाऊसिंग आणि दुसऱ्या कार्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्या अमेरिकेत रिलेटिव्हली स्वस्त आहेत आणि ज्या आपल्या कल्चरमध्ये प्रेस्टिजचा भाग. हां, प्रेस्टिज. त्यामुळे माझ्या मुलाचा 3 बेडरूमचा बंगला आहे. हो ठीक आहे, पण त्या तो लीजवर मिळतो, कर्ज मिळतात, त्यामुळे ते परवडू शकतं तुम्हाला. तर तशा दृष्टीने तुम्ही जर बघितलात तर अमेरिकेतलं आयुष्य हे सुखी आहे का? हो नक्कीच आहे. तुम्ही सगळी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पटापटा विकत घेऊ शकता, सगळ्या गोष्टी तुम्ही इन्स्टॉलमेंट्सवर घेऊ शकता, आणि एस्पेशली नवरा बायको दोघे नोकरी करत असतील तर यू बिकम अ रिच मॅन विदिन 5 years or 10 years. पण म्हणून माझा पगार जर $1 लाख आहे ह्याचा अर्थ मी 8 कोटी 80 लाख कमवतो, याला काय अर्थ नाही. आणि युरोपमध्ये काय? युरोपचा मेन प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो तो म्हणजे एक तर पगार कमी आहे तिकडे, दुसरी गोष्ट त्यांचा सोशल सिक्युरिटी म्हणतात त्याचा टॅक्स, तो ऑलमोस्ट 42-44% असतो. त्यामुळे टॅक्सेशन खूप हाय आहे, पगार कमी आहेत, आणि दे आर एक्झॉर्बिटंटली एक्सपेन्सिव्ह. म्हणजे तुम्ही जर इंग्लंडला गेला तर लंडनला तुम्हाला खोली पण परवडणार नाही, एवढं महाग आहे तिकडे आज. बरं लांब राहिलात तर तुम्हाला कम्युटेशनमध्ये वेळ जातो तुमचा. त्यामुळे युरोप इज पर से व्हेरी एक्सपेन्सिव्ह कम्पेअर्ड टू अमेरिका. त्यामुळे पगार एकतर कमी आहे, सोशल सिक्युरिटी टॅक्स जास्त आहे, खर्च जास्त आहे. त्यामुळे याचा अर्थ तुम्ही तिकडे वाईट आयुष्य करता अशातला भाग नाही. तिथे तुम्ही रिजनेबल मिडल क्लास आयुष्य जगू शकता, जे भारतापेक्षा जास्त चांगलं आहे तिकडे. आणि त्यांचा ॲडव्हान्टेज काय की युरोप इज अ स्मॉल छोट्या छोट्या कंट्रीज आहेत, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन सोपं आहे, सोशल लाईफ जरा सर्व कमी असतं, पण तरीसुद्धा इट्स अ पिक्चरस कंट्री, तुम्हाला राहायला बरं वाटतं. पण तिथे दुसरा डिसएडव्हान्टेज काय आहे की भाषा, त्या देशातली भाषा ही वेगळी असते. मग तुम्हाला जेव्हा मुलं होतात मग तो आता जर्मनमध्ये शिकणार का इंग्लिशमध्ये शिकणार, हा गडबड होऊन जाते. इंग्लिश स्कूल्स खूप महाग असतात. म्हणजे देन यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट लँग्वेज अँड कल्चर की माझी पुढची पिढी जर्मनच होणार आहे. अमेरिकेत तो प्रश्न येत नाही, कारण इंग्लिश भाषा आपण बोलतो ते पण बोलतात. बरोबर. हा युरोपमध्ये मेजर लोकांना त्रासदायक प्रकार होतो आहे. आणि इफ यू गो टू नॉर्थ युरोप, म्हणजे आता स्वीडनला तुमची माहिती येत असतील, डेन्मार्कला आता, स्वीडनला आता, हॉलंडला, तिथे विंटर्स आर व्हेरी हार्श आणि 4-5 तासच फक्त दिवसाला उजेड असतो, इतर वेळेला काळोख असतो. इट्स व्हेरी डिप्रेसिंग क्लायमेट. त्यामुळे युरोपचे फायदे तोटे दोन्ही आहेत. तर आपण सगळं हे जे बोलतोय हे टेक्निकलच्या लोकांबद्दल अधिक बोलतोय, पण
आत्ताच्या कालावधीमध्ये नॉन टेक्निकल लोकांनाही प्रचंड ॲस्पिरेशन आहेत. बरोबर. त्याच्या GRE नाही लागत, IELTS, त्याला कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा येतात. डंकी नावाचा सिनेमा गेल्या वर्षी येऊन गेला, त्याच्यामुळे पुन्हा एकदा विशेषतः पंजाबमध्ये मग कोणीतरी विमानाचं हे बांधलंय. आत्ताही एक बातमी गेल्या आठवड्यात येऊन गेली. सो जे नॉन इंजिनियर आहेत पण ज्यांना परदेशात जायचं स्वप्न आहे त्यांनी काय करावं? बरं, आता दोन गोष्टी. एक तर युरोपमधलं मी मगाशी सांगितलं की नॉन इंजिनिअरिंगला जाता येईल का? जाता येईल त्या लोकांना, पण भाषेचा अडथळा तिकडे जास्त येऊ शकतो नोकरी मिळताना. आपण अमेरिकेचा विचार करू. आता अमेरिकेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही लोक जातात, पण मेजॉरिटी टेक्निकल जातात. का? कारण अमेरिकेत टेक्निकल मॅनपॉवर शॉर्ट आहे. त्यांची लोकल मंडळी जी आहेत ती फारशी टेक्निकल कोर्सेसकडे जात नाहीत. ते त्यांच्या सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, म्युझिक असल्या कोर्सेसमध्ये जास्त जातात. त्यामुळे तुम्ही जर मास्टर्स कोर्स बघितलात कुठल्या युनिव्हर्सिटीला तर मेजॉरिटी स्टुडंट्स आर इंटरनॅशनल स्टुडंट्स आणि मेजॉरिटी ऑफ देम आर फ्रॉम इंडिया, चायना, कोरिया आणि रशिया. विनाशे रशिया, रशियन सबकॉन्टिनेंट, युक्रेन येतं, जॉर्जिया येतं, रशिया येतं, आर्मेनिया येतं. तर ह्या 4 देशातली मंडळी तुम्हाला जास्त दिसतात. त्यामुळे तिथे ती मंडळीची गरज आहे म्हणून आपली टेक्निकल लोक जास्त जातात. एस्पेशली IT फील्डमध्ये तर तुम्ही बघाल की इंडियन्स आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. म्हणजे कुठल्याही त्याला अमेरिकेत टेक्निकल नाही म्हणत, इंजिनिअरिंग फील्ड म्हणतात. तर कुठल्याही तुम्ही फेसबुकला जा, गुगलला जा, ॲपलला जा, तर इंजिनिअरिंग टीममध्ये तुम्हाला मेजॉरिटी चायनीज आणि इंडियन आणि रशियन दिसतात. तो आता नॉन टेक्निकलचं काय आहे की नॉन टेक्निकलमध्ये अमेरिकन अगोदरच भरपूर आहेत. सो यू आर कम्पिटिंग विथ अमेरिकन्स. टेक्निकलमध्ये यू डोंट कॉम्पीट विथ अमेरिकन, यू डू कॉम्पीट विथ अमेरिकन्स. आणि त्यांच्याकडे पण फॅमिली व्हॅल्यूज आहेत, त्यांचे आईवडील त्यांना सपोर्ट करतात शिकायला, पण रिलेटिव्हली कॉम्पिटिशन कमी आहे. नॉन टेक्निकल फील्डमध्ये अमेरिकेची तिथल्याच लोकांची तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. सायकोलॉजी आहे, इकॉनॉमिक्स आहे किंवा तुमचं काय हिस्ट्री असेल, तर त्यामुळे नोकरी मिळणं हे थोडंसं अवघड होऊन बसतं तुम्हाला. दुसरी गोष्ट, सायन्स फील्ड जे आहे दोन आहे, प्युअर सायन्स आहे आणि बायोलॉजिकल सायन्स आहे. प्युअर सायन्स म्हणजे तुमचं केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे. ह्या फील्डमध्ये तुम्हाला नुसतं MS करून उपयोग नसतो. यू हॅव टू डू युअर PhD. आणि अमेरिकेतली PhD म्हणजे घाम काढतात. ते 4-4, 5-5 वर्ष तुम्हाला त्या प्रोफेसरच्या अंडर काम करायला लागतं, तेव्हा कुठे तो PhD तुमची होते. आणि मग त्याला 10 सायटेशन लागतात म्हणजे ती PhD खरी रेकग्नाईज होते. म्हणजे अमेरिकेतलं PhD खूप कष्टदायक आहे प्रकार. आणि इतकी वर्ष तिथे जायचं, जवळजवळ 5-5, 6-6 वर्ष घालवायची. लोकांना पेशन्स लागतात तेवढे. आणि मग त्यानंतर तुम्हाला नोकरी मिळते का? चांगली मिळते, कारण रिसर्च अपॉर्च्युनिटी तिकडे चांगले असतात. पण म्हणून आपल्याकडली मंडळी तुम्हाला या फील्डमध्ये जाणारी कमी दिसतात तुम्हाला. आता MBA एक फील्ड जे आहे, आता MBAला लोक जातात का? पूर्वी जायची, आता कमी झाली. का? कारण अमेरिकेत फ्रेशर्सना MBAला ॲडमिशन मिळत नाहीत चांगल्या. अच्छा. तुम्ही जर बघितलं की स्टॅनफर्ड आहे, स्लोन्स आहे, ड्यूक आहे, तर इथल्या सगळ्यांचं ॲव्हरेज एज 26 ते 28 असतं स्टुडंट्सचं. बिकॉज दे एक्सपेक्ट यू टू वर्क फॉर 3 to 4 years अँड देन जॉईन MBA. माझ्याकडे जे MBA करायची मंडळी जायला येतात त्यांना मी पहिली कंडिशन घालतो की 3-4 वर्षाचा अनुभव आणा, तरच तुम्हाला हाय क्लास MBA. आणि ते खूप खर्चिक असतं, पण अनलेस यू गो टू टॉप युनिव्हर्सिटी तिकडे नोकरी मिळत नाही मग. अच्छा. त्यामुळे MBAला वी हॅव टू व्हेरी केअरफुल की कुठल्या तरी Tier 2 युनिव्हर्सिटीत किंवा साध्या युनिव्हर्सिटीत जाऊन तुम्हाला नोकरी मिळेल त्याची खात्री नसते. म्हणून मग आम्ही अमेरिकेला MBAला जरा जपून असतो की तुम्हाला जायचं का नाही. आता रिसेंटली कुठली 2 फील्ड आले आहेत. एक आर्किटेक्चर आहे की ते स्टेममध्ये त्यांनी घेतलं कारण त्यांना आर्किटेक्ट हवे जातात. तर आमच्याकडे आता बरेच आर्किटेक्ट जातात, त्याच्यातच वेगळे प्रकार आहे. आर्किटेक्चरमध्ये लँडस्केप आहे, रिस्टोरेशन आहे किंवा तुमचं कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगमध्ये पण त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आर्किटेक्चरच्या अंडर येतात आणि तिकडे त्यांना नोकऱ्या मिळतात. आणि आत्ता जे फील्ड चांगलं जे वरती येत आहे ते म्हणजे फिनान्स. अमेरिकेत तुम्ही जर बघाल तर इंडियन्स आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. म्हणजे तुम्ही वॉरन बफेचं नाव ऐकलं असेल, तर त्याचा जो राईट हँड आहे त्याचं पहिलं नाव विसरलं, मिस्टर जैन आहे तो. तर तिथे आता फायनान्सला आम्ही खूप मंडळी पाठवायला लागतो, पण त्यासाठी काही प्रिरेक्विजिट्स आहेत. कोणी उठून जातो तिकडे अशातला भाग नाही. एक तर तुमच्याकडे जे चार्टर्ड अकाउंटंटची डिग्री पाहिजे किंवा CFA म्हणून एक डिग्री आहे, सर्टिफाईड फिनान्शियल ॲनालिस्ट, ती तुम्ही कंप्लीट करा. 2 वर्ष इथे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा इन्व्हेस्टरकडे यांच्याकडे नोकरी करा आणि मग तुम्ही अमेरिकेला जा, कारण नाही तर तुम्हाला ते झेपणार नाही फील्ड. तर तशी मंडळी आता माझ्याकडे MS फिनान्ससाठी यायला लागलेली आहेत आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की त्यांना तिकडे पुढे चांगला स्कोप मिळेल.
या फील्डमध्ये. सर अजून एक प्रश्न म्हणजे आपलं बोलता बोलता ते राहून गेलं की आजकाल 12वी नंतरच जायचं म्हणजे अंडर ग्रॅज्युएटला हा एक ट्रेंड आलाय, तर ते खरंच योग्य आहे का? मुलगा किंवा मुलगी तेवढी परदेशात जायला तयार असती का? त्याचे काय क्रायटेरिया आहेत का? तो पुन्हा एक मार्केटचा भाग आहे? दोन गोष्टी, मुलं तयार आहेत का? हो. कारण हल्ली एक्सपोजर इतकं झालं इंटरनेटचं आणि आपल्यासुद्धा कडलं कल्चर थोडं अमेरिकनाइज व्हायला लागलेलं आहे. मी तर केवळ गमतीत म्हणतो की माझ्याकडे जे काही कपडे घालून मंडळी येतात ते अमेरिकेत गेल्यासारखीच असतात ती. तर हा ट्रेंड वाढतोय का? डेफिनेटली वाढतोय. कारण पालकांनाही इच्छा असते, एक प्रेस्टिज पॉईंट असतो की माझा मुलगा तिकडे अमुक अमुक युनिव्हर्सिटीत शिकतो, माझी मुलगी तिकडे अमुक ठिकाणी शिकते. मुलांनाही जायची घाई झालेली असते. आणि दुसरी गोष्ट, आर्थिक परिस्थिती खूप सुधारते. मगाचपासून मी ते एकसारखं म्हणतो की माझ्याकडे कितीतरी श्रीमंत पालक येतात की ज्यांच्या, कारण आता अंडरग्रॅडला तुम्हाला पाठवायचं आहे, अगदी फायनान्शियल असिस्टन्स मिळाला तरीसुद्धा 80 लाखापर्यंत 4 वर्षाचा खर्च येतो. आणि जर नाही मिळाला असिस्टन्स 1.5-2 कोटीपर्यंत जातं ते. पण तेवढी लोकांची कपॅसिटी आहे. आज IT त नोकरी करणाऱ्या किंवा मोठमोठ्या कंपन्यात नोकरी करणारे किंवा व्यापारी मंडळी जे आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, त्या सगळ्यांची तेवढी ताकद आहे. दुसरे IB स्कूल्स जी आलेली आहेत आपल्याकडे, त्या पुण्यातच मला वाटतं 12-15 किंवा जास्तच IB स्कूल असतील. तर त्यांच्याकडे तर हा ट्रेंडच आहे. तर मर्सिडीज स्कूल आहे तुमचा किंवा अशी काय काय की किंवा इथलीसुद्धा जी चांगली स्कूल आहेत, संस्कृती आहे, विद्येवर आहे, म्हणजे अशी सगळी. तर ह्यांचं पण असं एक तिथं ट्रेंड आहे की तिथे 12वी करायचं की मग अमेरिकेत जायचं. तर हा जास्त ट्रेंड दिल्ली आणि मुंबईत आहे. कारण दिल्ली मुंबईत पैसा भरपूर आहे. तर पुण्यामध्ये पण तो आता ट्रेंड यायला लागला. आता 12वी नंतर जावं का, हा पहिला प्रश्न आहे. हो, कारण पूर्वी कसं भीती वाटायची की अरे एवढा लहान मुलगा आहे, जाऊन काय करेल तिकडे. ती भीती आता गेली. कारण आता कम्युनिकेशन इतकं क्विक आहे की तुम्ही फेसटाईमवर सतत तो मुलगा काय करतोय बघू शकता. तुम्ही त्याला ट्रॅक करू शकता, मुलगा कुठे जातोय ते त्याच्या फोनवर. त्यामुळे ती भीती गेली. दुसरी गोष्ट, मुलांना तुम्ही आजकाल इंडिपेंडन्स अगोदरपासूनच द्यायला लागतं. त्यामुळे ती मुलं तशी इंडिपेंडंट असतात, ती आईवडिलांवर डिपेंडंट नसतात, एवढी पॅम्पर्ड नसतात एवढी. तिसरं, इथे कसं एक रेजिमेंटेड असतं की मी मेकॅनिकलला गेलो की मेकॅनिकलच व्हायला पाहिजे. तसं तिकडे नाही आहे. तिथे पहिले वर्षी यू कॅन चूज विच एवर सब्जेक्ट यू वॉन्ट. म्हणजे 2 प्रकार आहेत. काही लोक डे 1लाच सांगतात की मेकॅनिकलला जायचं आहे. काही लोक अनडिसायडेड मेजर म्हणतात त्याला, की मी आत्ता काही ठरवणार नाही आहे, मी मेकॅनिकलही शिकीन, इलेक्ट्रिकलही शिकीन, म्युझिकही शिकीन, सगळं बघीन. आणि मग मी सेकंड इयरला ठरवेन की बाबा मला काय जमतं आहे आणि त्याप्रमाणे मी त्या स्पेशलायझेशनला जाईन. कधी कधी पहिली 2 वर्षही मुलं ठरवत नाहीत. दोन्ही वर्ष ते अनडिसायडेड मेजरमध्ये राहतात. मग तिसऱ्या वर्षी ते ठरवतात. तर हा प्रकार आपल्याकडे करू शकत नाही आपण. दुसरी गोष्ट, तिकडे आता आपल्याला काही कॉलेजमध्ये आहे, आता बिट्स पिलानीला आहे मेजर मायनर. तसं अमेरिकेमध्ये यू कॅन टेक मेजर ॲज मेकॅनिकल बट आय कॅन टेक मायनर ॲज कम्प्युटर सायन्स. म्हणजे ते दोन्ही सब्जेक्ट तुम्ही शिकू शकता एकाच वेळेला. तिसरं, तिथे त्याचा फायदा म्हणजे तिथली जी फॅकल्टी असते ते सतत तुमचा सिलेबस अपग्रेड करत असतात नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे. इवन फॉर मास्टर्स, म्हणजे मास्टर्सला आपण का जातात लोक, की दे हॅव स्टेट ऑफ आर्ट लॅबोरेटरीज अँड अपडेटेड सिलेबस बेसिकली. तर तो अंडर ग्रॅज्युएटला तो फायदा होतो की सिलेबस बदलत असतो त्यांचा कायम सगळं. आणि चौथी तिकडे म्हणजे की दे बिकम व्हेरी इंडिपेंडंट. कारण प्रत्येक तिथे मुलाला स्वतःची कॅम्पस जॉब करून पैसे मिळवायला लागतात राहण्या खाण्याचे. त्यामुळे आपल्याकडे झालेली जी तशी पॅम्पर्ड मुलं असतात, त्यांना पॉकेटमध्ये आईच देत असते, वडील फी भरत असतात. तसं तिकडे जरी फी वडील भरत असतील तरी अदरवाईज तो मुलगा खूप इंडिपेंडंट होतो आणि त्यामुळे पुढे तो समाजात जगाला लायकीचा होतो. म्हणून अंडर ग्रॅज्युएटला आम्ही म्हणतो जा का, हो नक्की जा, पण तुमची तेवढी आर्थिक ताकद पाहिजे तरच तुम्ही जा. नाही तर एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आणि BS नंतर चटकन नोकऱ्या मिळत नाहीत अनलेस यू गो टू हाय क्लास युनिव्हर्सिटी. माझ्या मित्राचाच मुलगा आता युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिसमधनं पास झाला, BS झाला तो. आता अमेरिकेत BS म्हणतात ना, BE म्हणत नाहीत. तर त्याला लगेच ॲमेझॉनने घेतला, पण तो त्या युनिव्हर्सिटीतनं गेला होता. सो इफ यू गो टू हाय क्लास युनिव्हर्सिटी यू डू गेट, अदरवाईज अगेन यू हॅव टू डू मास्टर्स. परत तो खर्च आला. तर ही पण भानगडून बसते. पण दोज हू कॅन अफोर्ड, आय रेकमेंड की हो तिकडे जा. कारण इथे हाय क्लास युनिव्हर्सिटीज ॲडमिशन मिळणं हे जवळजवळ दुरापास्त आहे. आता IIT मध्ये तुम्हाला माहिती आहे भयंकर कॉम्पिटिशन आहे.
पुण्यात सुद्धा PICT COEPत ॲडमिशन मिळणं म्हणजे अवघड होऊन बसल्या. तर निदान तिथे SAT तुम्ही द्या, चांगला स्कोअर मिळवा आणि त्याचे SAB आम्ही सगळं लिहित असतो ते चांगले essay लिहा. तर तिकडे गेलात तर आणि तुमची ताकद आहे तर तिकडे शिका. मग म्हणून हा ट्रेंड वाढायला लागला आहे. मध्यमवर्गीय अजून त्या भानगडीत पडत नाही आहेत, कारण त्यांची एवढी हिंमत होत नाही 80 लाख खर्च करायची अनलेस देअर चाइल्ड गेट्स फुल फिनान्शियल सपोर्ट. तशी माझ्याकडे मुलं आहेत, पण तरीसुद्धा जायचा याचा खर्च, राहायचा खर्च असं मध्ये 30-40 लाख खर्च होतातच त्यांचे 4 वर्षात. सर, शेवटच्या प्रश्नाकडे जायच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न, जरी तुम्ही त्या कंट्रीजमध्ये एक्सपर्ट नसला तरी, त्या कंट्रीजमध्ये कन्सल्ट करत नसलं तरी तुम्हाला माहीत असतं सिंगापूरचं नाव येतं, NTU सिंगापूर, ऑस्ट्रेलियाचं नाव येतं, इथंही खूप लोक जातात. सो पश्चिमेतर जे देश आहेत अशा ठिकाणचं करिअर संधी कशा असतात आणि तिथं जावं का न जावं? आता सिंगापूर 2 चांगल्या सोय आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिंगापूर, नानयांगची एक आहे. तो देश खूप छोटा आहे हो, तो पुण्यापेक्षाही छोटा आहे तो देश. त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी असतात. माझाच मित्र, त्याचा मुलगा, तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर मुलगा त्यांनी सिंगापूरला पाठवला, नानयांगला. तो पास झाला, त्याला तिथे नोकरी मिळाली, पण सॅलरी वॉज नॉट व्हेरी हाय. आणि सिंगापूरला तुम्हाला माहिती आहे ते खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्यांची. त्या सगळ्यामध्ये तो काय, त्याला ते आवडलं नाही. तेव्हा तो मला इथे राहून मला काही पैसे वाचणार नाही आहेत, मी सिंगापूरमध्ये अतिशय उत्तम आयुष्य जगू शकेन. पण आपलं शेवटी काय असतं इंडियन मेंटॅलिटी, मी पैसे किती वाचवेन. तर तो म्हणला इथे काय फारसे वाचवणार, तो परत आला. म्हणजे त्यामुळे सिंगापूर हा खूप छोटा देश आहे, शिकण्यासाठी मात्र तो स्वस्त आहे. त्यांचं स्टँडर्ड हे अमेरिकेसारखंच चांगलं आहे. जायला काहीच, ह्या 2 युनिव्हर्सिटीत जायला काहीच हरकत नाही. ऑस्ट्रेलियाचं परत तोच आहे, पॉप्युलेशन इज व्हेरी लिमिटेड. सगळे जॉब्स कुठे आहेत? सिडनीमध्ये आहेत, थोडेफार मेलबर्नला आहेत. बाकी ऑस्ट्रेलिया आहे काय? ब्रिस्बेन आहे, केन्स आहे, पर्थ आहे, ॲडिलेड आहे, ह्या सगळ्या ठिकाणी पॉप्युलेशनच नाही हो. त्यामुळे जॉब्स नाहीत. आणि ऑस्ट्रेलियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री खूप छोटी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये जाणं शक्य आहे, पण तिथे नंतर नोकरी मिळणं अतिशय अवघड आहे. आणि आपल्याकडून ऑस्ट्रेलियात कोण जातात? मेजॉरिटी श्रीमंत लोक MBA करायला जातात जास्त. मग तो ट्रेंड जास्त आहे आपल्याकडे, की शिकायचं आणि परत जायचं. माझ्या माहितीतले अशा बरेच मंडळी आहेत. पण IT मध्ये ऑस्ट्रेलियात जॉब्स आहेत का? आहेत, पण त्याच्यासाठी तुम्ही इथे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्या, मग तिकडे MS करा जा, म्हणजे मग तिकडे तुम्हाला जॉब्स मिळतील. पण अगेन जॉब्स तुम्हाला सिडनीला असतो, सिडनीत घर परवडत नाही, मग तुम्हाला लांब राहायला लागतं. मग 1.5 तास जाऊन येऊन रोज 3 तास जातात, मग जॉब करा. म्हणजे ही पण आता आमच्या माहितीतले बरीच लोक आहेत. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट लाईफ. जसं मुंबईला आपण कम्युटेशनमध्ये खूप वेळ जातो, पण लोक राहतात मुंबईत. साऊथ बॉम्बेला जायला लागतं, नॉर्थ बॉम्बेत राहतात. तसाच प्रकार ऑस्ट्रेलियात होतो तिकडे. तर ITच्या फील्डमध्ये आहे, फायनान्समध्ये ऑस्ट्रेलियात जॉब्स आहेत. कारण आपली अकाउंटिंग सिस्टम ही ब्रिटिश अकाउंटिंग सिस्टम आहे, ऑस्ट्रेलिया तेच वापरतात. त्यामुळे आपल्या CA लोकांना तिथे खूप रेकग्निशन आहे. तर त्यांनी जायला काहीच हरकत नाही या 2 देशामध्ये. सर, शेवटचा प्रश्न, हा विषय इतका मोठा आहे आणि प्रत्येकाच्या ॲस्पिरेशनचा आहे, कारण प्रत्येकाला आता ॲस्पायर व्हायचं आहे, परदेशात जायचं आहे. तर एखादी व्यक्ती की जिनं फक्त आत्ता ठरवलं आहे की मी आत्ता 11वीत असेन, 12वीत असेन, पालक असेल, कोणीतरी हा व्हिडिओ बघणारे त्यांच्या भाच्यासाठी, नातलगासाठी बघत असतील, पण परदेशात जायचं असं ज्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की ही सूत्र आहेत, हे मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवा आणि पुढे चला? पहिली गोष्ट मी ते मगाचपासून तेच सांगतोय की वेदर आय डिझर्व टू गो टू फॉरेन कंट्री, की मी खरंच तिथे जाऊन तेवढा शिक्षण घेऊ शकेन का? कारण मला तिकडे जायचं आहे म्हटल्यावर मला नोकरी लागणार, एवढा खर्च करणार. त्यामुळे मला हाय क्लासच युनिव्हर्सिटीत जायला पाहिजे. नाही मिळालं तर मी जाणार नाही. दुसरी गोष्ट, मी GRE देऊन बघेन. तिथे जर 300, 310, 320 स्कोर तर याचा अर्थ मी नक्कीच चांगल्या युनिव्हर्सिटीत जाईन. त्यामुळे GRE वेवर जे युनिव्हर्सिटी देतात तिथे तुम्ही जा, त्यासोबत चांगल्या युनिव्हर्सिटी आहेत, पण तुम्ही शक्यतो GRE देऊन तुम्ही स्वतःला टेस्ट करून घ्या. आणि तिसरं, तुमचं बजेट बघा. उगाच काहीतरी धाडकन खर्च करू नका. जसं ते वेल्डरचं उदाहरण आहे, तो माझं सिन्सिअर होतं म्हणजे एवढंच बजेट आहे आणि त्यासुद्धा युनिव्हर्सिटी चांगले असतात. तर तुम्ही उगाच ओढाताण करून 50 लाख कर्ज, 60 लाख कर्ज घेऊन जायचं असं करू नका. तुम्ही आम्हाला त्यांचं बजेट सांगा की आम्ही एवढेच खर्च करू शकतो, त्या पैशामध्ये आम्ही चांगली युनिव्हर्सिटी तुम्हाला देऊ शकतो. आणि चौथं, ते मगाशी तुला जे बोललो की तिथे गेल्यावर नेटवर्किंग तुमचं जबरदस्त करणं बरं. सगळ्या लोकांच्यात मिक्स व्हा, म्हणजे 10 लोक तुम्हाला रेफरल देतील, म्हणजे मग तुम्हाला नोकरी मिळेल. 5-5 राऊंड इंटरव्ह्यूची तुम्हाला पास करायला लागतात. त्यामुळे नुसताच GPA बघू नका, तुमचा नॉलेज बेससुद्धा खूप तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे.
मग अमेरिकेत तुम्हाला नक्की नोकऱ्या मिळतील. अमेरिकेत नोकऱ्या नाहीत असं नाही आहे, नोकऱ्या आहेत. बट दोज हू डिझर्व दे गेट जॉब्स. आणि मी नेहमी म्हणतो की नोकरी मिळते का, मिळत नाही, नोकरी मिळवावी लागते. आणि ती मिळवण्याकरता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. तुमचं ज्ञान अप टू डेट पाहिजे, तुम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला पाहिजे तुम्ही, आणि मगच तुम्ही जा, नोकरी मिळणार आहे. आता मी व्यवसाय सुरू केल्यापासून ही 4थी मंदी आहे. एकदा ते 9/11ला 2001ला ते बॉम्ब पडला, त्यानंतर एकदम 2 वर्ष खाली आलं. 2008ला तर महामंदी होती, 8, 9, 10 तेव्हा खाली आलं सगळं. लोक म्हणजे अरे अमेरिका संपली, तसं काय झालं नाही. 11पासून अमेरिका वाढायला लागली. परत 17-18ला मंदी आली, परत गडबड सुरू झाली, लोक जायला कमी झाली. परत आता 22-23ला मंदी आली. पण ह्या मंदी येतच राहणार आहे कुठलीही इकॉनॉमी असल्यावर. याचा अर्थ अमेरिका बंद झाली का, अजिबात नाही. अमेरिकेला इमिग्रंट्स लागणार आहेत, परंतु ज्या रेटनी लोक जात आहेत एवढे सगळे ॲब्झॉर्ब होतील का हो, नाही होणार. त्यामुळे तो एक त्यांना जेवढी आवश्यक आहे तेवढीच मुलं तिकडे जर गेली तर त्यांना नोकऱ्या मिळत राहणार आहेत अमेरिकेमध्ये. ओक सर, तुमचे खूप खूप आभार. खूप सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांची तुम्ही समर्पक उत्तरं दिलीत. ह्या सगळ्याचा फायदा आपला व्हिडिओ बघणार नवीन अशी खात्री वाटते. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.